आज आहे त्रिपुरी पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमेच्या मुहूर्तावरती ना वाती जाळल्या जातात बरं का. दिव्याच्या वाती ना ते जाळल्या जातात. तर अख्खं त्यांनी तयारी केली बरं का. 101 वाती जाळल्या जातात बा. अख्खा तसे फेऱ्या मारतोय तसं शिव आपण फेऱ्या मारतो. चंदबाबा चंदामाताने वरती आले पौर्णिमेच्या मुहूर्तावरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज सकाळी आपल्याला नाही का नांगरायचं होतं. म्हणजे डोंगराचं जे रान ते नांगरायचं ते नांगरून ठेवलं आपण. गायींसाठी वैरण करून ठेवायची, ती वैरण पण करून ठेवली. आपल्याला ना एवढ्याला बँकेत जायचं मित्रांनो बरं का. आपण म्हणजे जवळपास आपलं आप्पाचं बँक ऑफ इंडियाचं जे खातं आहे ते 1 महिन्यापासून बंद पडलेलं होतं. तर आपण मागच्या 28 तारखेला KYC केली, पण अजून काही ॲक्टिव्ह झालं नाही. त्यात जाऊन चेक करून पाहू. एकदम बोगस कारभार वाटला बँक ऑफ इंडियाचा बरं का. चला लवकर जाऊन लवकर येऊ, कारण शिवाला आपण घरी सोडून आलो. तिकडनं आल्यावरती लवकर परत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. तर चला आपण जाऊ येवल्याला आणि अकाउंटचं बघू प्रोसेस काय आहे. मित्रांनो, बँकेला ना गुरु नानक जयंती सुट्टी होती. बँक बंद आहे. ठीक आहे, जाऊ घरी. उद्याकडे चक्कर मारत. ठीक आहे, चला आज तर बँक बंद आहे. येऊ उद्याकडं, जाऊ घराकडं. अंदरचं मार्गे जाऊ, डिझेल घ्यायचं, डिझेल घेऊ आणि जाऊ घरी आपण. चला आलो घरी. आपण ट्रॅक्टरला डिझेल आणलं. आपल्याला बेड पाडायचे डोंगरासाठी. आपण 2-3दा बेड पाडून मोडले आपण. ते कारण निबर होऊन गेलो होते. तर आता गायींना चारा पाण्याची वगैरे प्रँकाने करून टाकली. आपण गायींना पाणी पाजून घेऊ. काय झालं तुला? जेवण करायचं बरोबर. आपल्याला जेवण करू का? ठीक आहे. शिवाला भूक लागली, आपल्याला भूक लागली. जेवण वगैरे करू आणि आप्पा तोपर्यंत बेड यंत्र घेऊन येतील. मल्चिंगातून आपल्याला बेड पाडायला सुरुवात करू. शिवाचा काका आला आमचा, दिनू काका लाडका. गाया बसला नाही म्हणतं. काकाला काकडी दाखवू. आपल्या काकडीला ना ड्रिंचिंग करायची. ड्रिंचिंग म्हणजे ड्रिंचिंग नाही शक्य आता. तर औषध सोडायचं खालून, खात सोडायची आपल्याला. ती खात पण खालून सोडून ते काकडीचं पोझिशन बघू काय कशी असतं त्याची. झाडं काही वाढले काय वगैरे इथे नांगरून घेतलं होतं. तिथं आपल्या डायरेक्ट बेड पाडायचं होतं त्या हिशोबाने. ताजी काकडी तोडली. कशी आली काका? 1 नंबर. खायला भारी लागते. आणि खऱ्या अर्थानं आपल्या शेतात पिकलेलं फळ ताजा खाण्याची मजा खूप वेगळी वाटते. त्याला आपण एक खात सोडून जोडची, जेणेकरून फळ पटापट फुगायला सुरुवात होऊन जाईल आपले. आपण ना बादलीमध्ये खात मिक्स करून घेतले. पंपाने खात नेऊन ठेवलं. दिनेशला पाणी नाही लावलं पुढं आपण. तर काकडीला खात सोडून घेऊ. खात सोडून झाल्यानंतर मग आपण इकडे बेड पाडायसाठी यंत्र आणायला जाऊ. सांडू नको बाबा, खात लिक्विड खात आपली सांडायची. दिनेश आला इकडे बादली घेऊन. पंप चालू करू आणि करू खात सोडायला सुरुवात. चला काकडीला खात सोडायला सुरुवात केली आपण. कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सोडतो आपण बरं का. पंप जोडून दिला आहे. पाणी चालू करून ऑलरेडी पहिलं थोडंसं पाणी खाली लावून दिलं. मग बेड भिजल्यानंतर आपण मग खात चालू करून दिले. परत खात सोडून झाल्यानंतर 10-15 मिनटं मोटर चालू ठेवू, जेणेकरून नळ्यातली राहिलेली खाद्य ती संपूर्ण परत खाली निघून जाईल. आणि मग मोटर बंद करून जाऊ आपण बरं का. जेवढं लवकर पटापट लवकर ओढून घेऊ काम. आपले मित्रांनो खात सोडून झाली आहे. आता घरी जाऊ. ट्रॅक्टर घेऊन नाही का आपल्या गावात अविनाश भाऊच्या घरी जायचं आहे. तर अविनाश भाऊच्या घरी जाऊन आपण ना तिकडनं आपलं बेड पाडायचं यंत्र आहे ते घेऊन येऊ. सरी पाडून परत ते पोच पण करून द्यायचं आपल्या संध्याकाळपर्यंत. तर ते पोच पण करून टाकू आपण. बँकाने शाळेनं गवत आणून टाकलं होतं. गायला खाली टाकू, शाळेला खाऊन दिलं खायला. दिनेश मी शिव चालला अक्काकडे. अक्का कांदावाला गेली. तर दिनेश आला होता. तर तो अक्काकडे आपण काही गेट बंद करू आणि अक्काकडे जाऊन आपण. कुठे आहे शिवा? कुठं जायचं? अक्काकडं. अक्काकडे कापड येतं. आप्पाकडे जायचं. बरं आपण अक्काकडे घेऊन आपण त्याला. चल चल सर पुढं पुढं पुढं. इकडं शुभमच्या कांदे लावायचं काम तर लागतं. शुभमराव कांदे लावून राहिले. दिनेशला जायचं आहे. त्याला भाजीपाला घेऊन. आप्पा आले मशीन घेऊ सारे पाड्यासाठी. सरी यंत्र अविनाश बहुत आणलं त्यांनी. दिनेशला घरी जायचं. मग तुला मला भाजीपाला दू तोडू. आपल्या तळ्याच्या कडाला आपण गिलकी लावले काही दोडके. त्याला तोडून बरं का. वरती याचा वरती दिनेशला वरतून पाठवू. खाली एक सापडलं तुम्हाला तोडतो आपण. बाकीचे तोडू आपण इकडं.
अरे पाण्यात उडी मारू नको तू. नाही रे बाबा. भरोसा नाही तुझा. चल लवकर ये पुढे चल. इकडे बाबा खालची उडी मारशील गेली पोशील पाचतो. तिथे आहे बघ पाय तुझ्या तुझ्या पाय बघ बारीक. तुझ्या पायाचं आहे बघ खाली. फुट समोर समोर खाली अजून खाली. अजून समोर. बस बस खाली पाय पण पाय तुझ्या दोन्ही पायाच्या मधून. हां तोडते. अजून इकडे पुढं बघ. गिलके एवढं तोडून देऊ त्याला. कांद्याची पात पण देऊ. चला शिवभाऊ चला. दिनेशला नाही सर काकड तोडत काम चालले. चाललं सर मावळ बस झालं दिनेश. तेवढं खा एकदा मग पोट भरलं तुझं आहे की नाही. तेवढं संपव एकदा मग परत नाही यायला. ठीक आहे चला जाऊ घरीकडं. दिनेशला काढून देऊ आणि आपले कामं बघू आपण संध्याकाळची. काका जायचं तुला जायचं तर चालला जातो का नाही ते सोबत आप्पा चालते आप्पा चालले काका जातो का तू. तू एकटाच आहे आपण नको देऊ. नका रडायला जाय. बाय बाय कर बाय बाय कर. आपल्या गाडीवर जातो आपल्या गाडीवर जा. बाय बाय. हां चला दिनेश गेला निघून. आपल्याला ना थोडं रोटर मारायचं आहे. रोटर मारून घेऊ 2-3 करके कारण आपण होते यंत्र आणलं आपण. तर आपल्याला डोंगरासाठी सरी पण पाडायची होती त्यानुसार म्हणजे तिथं रान देखणं निघाले. रोटर मारून घेऊ आणि लगेच सरी पण पाडून घेऊ बरं का. संध्याकाळी आपलं यंत्र पोच पण करायचं आपल्याला हिशोबाने. काकडीचं शेजारी आपण लावलं होतं. पटकन आवरून घेऊ आपण आपलं रोटर आपलं राणीकडे. फायनली आपलं रोटर करून झाल्यावर का रोटर घेऊन घरी जाऊ आणि बेड प्लस सरी पाडत यंत्र घेऊन लगेच सरी पाडून घेऊ तिथं. फायनली आपले बेड पाडून झाले. आता यंत्र आपलं पोच करायचं आहे आम्हाला पोचच्या घरी. पण गाईंसाठी वैरण आहे फ्रँकाने घेऊन ठेवली. ती वैरण घेऊन येऊ एकदा कट्ट्या यंत्रावर टाकून आणि मग यंत्र पोच करून जाऊ आपण. मिनी गावातलं तुडतं हो. रस्ता ठेवायला पाहिजे. रस्ता काही ठेवलं नाही आपण थोडं नुकसान होते की नाही होतं. ठीक आहे चला दिवस मावळतील त्याला त्या हिशोबाने आपल्या वैरणीची व्यवस्था करायला लागणार आहे. फ्रँकाने गवत घेऊन ठेवलं कपून व्हायच्या घरी तर ती गवत घेऊन येऊ आपण. दिवस गेला मावळून गवत गोळा करत काम चालू आपलं गायांसाठी. चला दिवस पूर्णपणे मावळून गेलाय. मग ट्रॅक्टरवरती गायींसाठी गवत घेऊन ठेवलं होतं फ्रँकाने कपून व्हायच्या घरी. ते ओझे बांधून घराकडे घेऊन चाललं. आणि मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओला थांबण्याची वेळ झाली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.